नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी गुळाची दशमी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता ही दोन्ही पीठ वेगवेगळे आहेत, कारण की ना ही जी पीठ असतं ना ते रोज आपण जी चपात्याला करतो ना तशा पद्धतीचं हे पीठ एकदम बारीक आहे बघा, अशा पद्धतीचं। तर आपल्याला एवढं बारीक नको आहे, थोडंसं जाड असं पाहिजे। तर त्यासाठी बघा आपल्या घरच्या चक्कीमध्ये बघा हे मी गहू दळून घेतलेले तसे जाडसर, जसं 0 नंबरचा रवा आहे का नाही त्याच्यापेक्षा थोडंसं मी बारीक दळलेलं आहे। त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, दशमी खायला पण छान लागते। तर अशा पद्धतीची दोन्ही पीठं गव्हाचीच आहेत। आता तुम्हाला सांगते, जर तुमच्याकडे जर हे आता जाड दळलेलं जर पीठ जर नसेल तर तुम्ही 1 वाटी गव्हाचं पीठ म्हणजे रोजच्या चपात्या करतो ना त्याचं जर पीठ घेतलं का नाही तर अर्धी वाटी तुम्ही रवा घेऊ शकता, ते पण बारीक एकदम बारीक 0 नंबरचा। नाहीतर काय करायचं माहिती आहे का, मिक्सरला तुम्ही थोडासा बारीक केला तर चालेल। आणि जर तुमच्याकडे गहू असेल ना तर तुम्ही मिक्सरला सुद्धा करू शकता बारीक, कारण चक्कीमधून एकदम जास्त आणण्यापेक्षा थोडंसं तुम्ही करू शकता। असं दोन्ही मिळून बघा ही 2 वाट्या घेतलेलं आहे। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा आपल्या तेवढ्या साहित्यासाठी 1 वाटी गूळ पाहिजे, कारण गोडीला कमी जास्त असावा। हा बिन केमिकल गूळ आहे बघा, याला मी असं बारीक करून घेतलेलं आहे। त्याच वाटीनं आपल्याला अर्धी वाटीपेक्षा कमी असं पाणी टाकायचं आहे बघा, एवढं पाणी टाकायचे। जर आपल्याला परत जर जास्त पाणी लागलं ना तर आपण टाकू शकतो। अर्धी जरी वाटी टाकलं तरी पण चालू शकते, पण 2 वाटीला अर्धी वाटीपेक्षा कमी टाकायचं। तर ह्यांना काय करणार आहे माहिती आहे का, मी पूर्ण असा आपला गूळ ना हा वितळून घ्यायचा, कारण बारीक केला का नाही की बघा हा लगेच वितळला जातो। आपला गूळ वितळतोय तोवर काय करणार आहे माहिती आहे का, हे सुंठचा एवढा तुकडा घेतलेला आहे, 1 विलायची घेतलेली आहे आणि जायफळ तर आपण खिसून टाकणार आहे। ते सुंठ आणि विलायची मी कुटून घेते। गूळ बघा पूर्ण वितळलेला आहे अशा पद्धतीमध्ये, आणि सुंठ विलायची मी कुटून घेतलेली आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं बडीशेप जरी टाकली ना एकदम बारीक जरी कुटली तरी पण चालू शकतं। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा हे पीठ टाकून घेऊया। हे सगळी पीठं मी चाळून घेतलेली आहेत, आणि ही तुम्ही म्हणाल की थोडंसं कमी आहे, तर हे जरा जास्त होतं म्हणून हे थोडंसं मी कमी घेतलेलं आहे। आता एक आपण अशी चाळण घेऊया, ना तर गाळण जरी घेतली तरी चालेल, कारण की ह्या गुळामध्ये जर खडी रेती असेल का नाही तर ती खाली राहते। तर अशा पद्धतीत गाळून घ्यायचं। गूळ बघा मी टाकून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ही सुंठ आणि विलायची कुटून घेतलेली, एकदम थोडंसं जायफळ टाकून घेऊया। ह्यानं काय होतं माहिती आहे का, चव छान येते। थोडंसं टाकायचं 1 चिमूटभर, आणि त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला एकदम 1 चिमूटभर एवढंसं मीठ टाकायचं। 1 चमचा टाकायचे आपल्याला तेल, शेंग तेल घेतलेलं आहे। आणि आपल्याला काय करायचं माहिती आहे का, घट्ट गोळा करून घ्यायचा, मळून घ्यायचा आहे। चपातीसारखं सैल नाही मळायचं, घट्ट मळायचं बघा। अशा पद्धतीने एकदम आपल्याला घट्ट मळायचं आहे, मस्त असं बघा घट्ट मळलेलं। जेवढं होता होईल एवढं घट्ट मळायचं। आणि हे लक्षात ठेवायचं, 2 वाट्यासाठी 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे। जर तुम्हाला कमी गोड पाहिजे असलं ना तर थोडासा कमी घेतला तरी चालेल। आता हे कसं माहिती आहे का, प्रवाससाठी पहिलं तरी काय करायचं माहिती आहे का, पंढरपूरला एकादशीला वगैरे जातात का नाही चालत, तरी अशा बनवायच्या दशमी द्यायच्या। ह्याच्यामध्ये कुणी रवा घालतं, कुणी ज्वारीचं पीठ घालतं, कुणी तांदळाचं पीठ घालतं। तुम्ही मग ह्याच्यामध्ये 1 वाटी आणि ती 1 वाटी जरी असं घातलं तरी चालेल, किंवा जाडसर दळलं तरी चालेल। आता हे काय करणार मी 10 मिनटासाठी बघा एकदम घट्ट मळलेलं आहे, एका साईडला ठेवून देणार आहे। आता आपण बनवायला घेऊया, पण बनवायला घ्यायच्या अगोदर आपण एक 10 ते 15 मिनटं पीठ ठेवलं होतं भिजत, आणि त्याला चांगलं मळून घ्यायचं। जेवढं होता होईल एवढं मळून घ्यायचं चांगलं। मी मोठा गोळा घेतलेला आहे थोडासा, तुमच्या आवडीप्रमाणे थोडासा लहान मोठा जरी केला तरी पण चालू शकते। आणि आता आपण लाटून घेऊया। लाटायला पण असं मस्त असं येतं। आता हे थोडं थोडं बघा साईडनं वगैरे असं चिरटतं, जास्त नाही चिरटत पण चिरटतं थोडंसं। फक्त मळून घेतलं की नाही चांगलं तर जर तुम्हाला एकसारख्या जर गोल पाहिजे असले ना तर मग डब्याचं झाकण किंवा वाटीनं तुम्ही करू शकता बघा। आता हे एवढ्याच ह्याच्यात करते, जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही, अशा प्रकारे आपण बनवून घेऊया। तवा ठेवला आहे बघा गरम करायला, आणि आपण आता ह्याच्यावर टाकून घेऊया। आता ह्यातलं मी सांगते, 2 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं, 1 वाटी मी गूळ घेतला होता। थोडासा गूळ कमी घातला तरी पण चालू शकते, गोडीप्रमाणे घाला। नाहीतर मग जर 1 वाटी जर घातला तर थोडासा मग गव्हाचं पीठ जर तुम्ही जरा जास्त घेतलं तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये मी आपलं शेंगतेल टाकलं होतं 1 चमचा, कारण की जर तूप टाकलं की नाही, जर जास्त दिवस जर आपल्याला प्रवासात वगैरे न्यायचं असलं की नाही तर थोडा वास येतो, म्हणून तेल टाकायचं। आता हे काय गॅस आहे मिडियम, आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। पलटी करून घेऊया। लोखंडाच्या तव्यात वगैरे जरी केलं तरी पण चालू शकते। मस्त असं भाजले जातात बघा सगळीकडून, असं व्यवस्थित असं चांगलं भाजून घ्यायचं। खालची साईड बघा आपण भाजली का बघूया, बघा मस्त अशी भाजली गेलेली।
आता मी ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, तेल लावणार आहे. तेल जरी नाही लावलं आणि तशात जरी भाजल्या तरी चालतात बरं का. हलकंसं तेल लावून घेणार आहे, कारण चांगले लागतं तशात तेल लावलं तर. तुम्हाला तुम्ही ह्यातलं अजून एक गोष्ट सांगते, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये मुलांसाठी करताना तर त्याच्यामध्ये बघ तुम्हाला सांगते थोडंसं हे पण टाकू शकता बरं का, बदाम, काजू बारीक करायचे, पिस्ता वगैरे टाकू शकता त्याच्यामध्ये. आणि एकदम सॉफ्ट बरं का, मस्त बघा. आता असे फुगायला लागले, जाड केली ना तरी फुगते, अशी राहतात बघा मस्त एकदम असं सगळ्या साईडला असं. आणि आपण पीठ लावले ना त्यामुळे बघा असे मस्त असे पांढरा कलर आलेला आहे ह्याला, नाहीतर लाल भडक असा कलर दिसतो. मस्त बघा असे भाजले गेले, सगळ्या साईडून असे चांगले भाजून घ्यायचे व्यवस्थित असे. आणि जरी तेल नाही लावलं तरी पण चालतं, असं बनवून एका कागदावर किंवा ह्याच्यावर तुम्ही ठेवायच्या, कॉटनच्या कपड्यावर वगैरे. जर कुठं प्रवासाला नाही जरा थंड झाल्यामुळे एका वेळ टाकून जरी तुम्ही नेल्या तरी चालतील, मस्त लागतात बघा. अशा पद्धतीने बाकीच्या सगळ्या बनवून घेते. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.